रामकृष्ण हरी. आम्ही शेतकरी कुटुंब. आज शेतामध्ये सकाळी हत्ती गवत लावण्यासाठी दोघंजण गेलो होतो. हत्ती गवत लावत होतो. हत्ती गवत लावत असताना मधी रान घट्ट झाल्यामुळं ते पुन्हा बेडग्याने व्यवस्थित खांदून पुन्हा लावावं लागलं. हत्ती गवत लावणी पूर्ण झाली. लावून झाल्यानंतर त्याला पाणी सोडण्यात आलं. पाणी सोडण्याचं काम सुरू झालं. पाणी सोडलं. त्याला ओप्याने पाणी पाजून घेतलेत मिस्टरांनी. पूर्ण रान पाणी पिलं. हत्ती गवताच्या साईडला मक्का आहे रानामध्ये. आमच्या इकडं पाणी खूप नसल्यामुळे पाण्याची खूप टंचाई भासते आम्हाला शेतीला. हे आहेत, आमचं गाव आहे जमगी. कर्नाटक राज्यामध्ये आथणी तालुक्यामध्ये जमगी हे गाव येतं. ह्या गावातील आमचं एक छोटंसं कुटुंब. पाण्याच्या कमतरतेमुळे शेती इथं म्हणावीशी पिकत नाही. हे शेत आहे मक्याचं. साईडला इकडं घराच्या पुढं हा मक्का लावलेला आहे. हा मक्का आता पावसाच्या पाण्यावर लावला होता. आता केनॉलला पाणी आल्यामुळे थोडंसं चांगलं झालेलं आहे. शेतकऱ्यांना थोडा आधार मिळालेला आहे. हे आहे गवारीचं रान. गवारी लावण्यासाठी रान तयार केलं होतं, परंतु पाऊस नाही, पाणी नाही, त्याच्यामुळं गवारी लावायची राहून गेली. परंतु आता पाऊस चालू झाला, कॅनॉलला पाणी आलं, परंतु रानामध्ये तण उठल्यामुळे पुन्हा ही केलेली मेहनत, पुन्हा ही रान रोटर मारून पुन्हा मेहनत करावी लागणार आहे. नंतर आम्ही गेलो. आज सोमवार असल्यामुळे शंकराच्या मंदिरामध्ये शंकराच्या पिंडीचं दर्शन घेतलं. तिथंच आतमध्ये सदाशिव महाराजांचं म्हणजे शंकराचे अवतारे अवतार यांचं दर्शन घेतलं. माझी मुलगी पाया पडत होती. हे आहे सदाशिव महाराज, आमच्या जमगी या गावातील सदाशिव महाराजांचं मंदिर. तर आजच्यासाठी इतकंच. चला, रामकृष्ण हरी. जय श्री स्वामी समर्थ.